शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेम मुक्ती असे, तेने दृष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, हे जोड भारी वारीची, इंड्या टेकड्यात ती. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, सोबती करा स्वामी साची, या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन यिर्मया याचा 10वा अध्याय 1 ते 7 वचन. यिर्मया याचा 10वा अध्याय 1 ते 7 वचन. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हास जे वचन सांगतो ते ऐका. परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका, आकाशातील उत्पातांनी घाबरू नका. राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात, लोकांचे विधी व्यर्थ आहे. अरण्यातून कोडी तोडून आणलेले ते काष्टच होय, ते कारागिराच्या हातचे हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्या रुपयाने ते भूषित करीतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे टोकून ते घट्ट बसवितो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत, त्यास बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्या चालता येत नाही. त्यास भिवू नका, कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांनी काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. हे परमेश्वरा, तुझ्यासारखं कोणीच नाही. तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाव मोठे आहे. हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही. हे तुला साजते. राष्ट्रातील सर्व ज्ञातात, त्यांच्या सर्व राज्यात तुझं समान कोणीच नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाप्रमाणे आजचा आपला दिवस आशीर्वादित करू. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आज आम्ही सकाळच्या समय देवाचं वचन यिर्मया त्याचा 10वा अध्याय आणि 1 ते 7 वचन बघत आहोत. या ठिकाणी आम्ही पाहतो की खरा देव आणि त्याचे सामर्थ्य याबद्दल आम्हाला या परिच्छेदामध्ये दिसून येतंय. प्रियानो, आम्ही पाहतो की तो देव जो सर्वश्रेष्ठ आहे. 6वं वचन म्हणते की तुझसारखा कोणीच नाही. तो थोर आहे. अनेक वेळा आम्ही त्याची थोरवी पाहण्याऐवजी आम्हाला ज्या देवाने बनवलं, ज्याने ती सर्व कृती केली, त्या कृतीची आम्ही भीती बाळगतो आणि त्या कृतीच्याद्वारे आम्ही त्या निर्मात्याला
त्या देवाला विसरण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, देवाने सर्व जग बनवलं, त्याची हस्तकृती आहोत. आणि त्यांनी आकाश मनुष्यासाठी बनवलं, त्यांनी चंद्र मनुष्यासाठी बनवला, त्यांनी सूर्य मनुष्यासाठी बनवलं. परंतु अनेक वेळा आम्ही भीतीपोटी आम्ही त्यांनाच आपल्या जीवनामध्ये सर्वस्व मानतो. अनेक वेळा जे आमच्यासाठी बनवल्या गेलं त्यालाच आम्ही आधार, त्यालाच आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राधान्य देतो आणि त्या निर्माणकर्ता जो ईश्वर आहे, जो परमेश्वर आहे, त्याला विसरण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रभूचं वचन या ठिकाणी म्हणते की तो परमेश्वर थोर आहे. जर आम्ही त्याची थोरवी गायली, त्या थोरवीपणामुळं आम्ही त्याच्या नावाला श्रेष्ठ केलं, निश्चितच त्याच्या पराक्रमाला आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच विसरणार नाही. आणि तो परमेश्वर जो आमच्या जीवनाला बनवून आमच्यासाठी त्यांनी श्रेष्ठता दिली, त्याचं वचन म्हणते की आम्ही त्याची उपासना करावी. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जे एक नाव आहे आणि त्या नावाने जो कोणी गुडघा टेकतो आणि आपल्या मुखाने अंगीकार करतो त्याचे तारण होते, असं देवाचं वचन सांगते. आणि देवाचं वचन असंही म्हणते की आकाशाखाली आणि पृथ्वीच्या वर असं कोणचंच दुसरं नाव नाही ज्याद्वारे आम्हाला तारण मिळेल. आज आमच्यासमोर आव्हान आहे की आम्ही काय त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जाणलं का, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला काय, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय. आणि जर केला असेल, निश्चितच आम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल, परमेश्वराची शांती मिळेल. आणि इतकंच नाही तर आमच्या जीवनामध्ये त्याची प्राप्ती झाल्यामुळं मोक्ष, त्याची प्राप्ती झाल्यामुळं आमच्या पापांचे क्षमापण होईल. काय तर आपण त्याच्याकडे येऊया आणि त्याला विनंती करूया की तो माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू निश्चितच सहाय्य करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. देवबापा, तुझं वचन आज आम्हाला सांगतंय की तू श्रेष्ठ आहे. तुझी कृती जे तुने आपल्याद्वारे हस्तगीत केली, तुने निर्माण केली. आणि परमेश्वरप्पा, अनेक वेळा आमच्या चुकीने आम्ही प्रभू तुला उपासना करण्याऐवजी आम्ही तुझ्या कृतीला प्रथम स्थान देतो. प्रभू, आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, आमच्या हृदयामध्ये तू ये. प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि आम्हाला घेऊन चल. तुझवर आम्ही विश्वास करतो. तो आमच्या पापांसाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आज तू जिवंत आहे, निश्चित तू येणार आहे, हा विश्वास आम्ही करतो. प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. साधा प्रभु इष्ट का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा. कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.